नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बीएड ॲडमिशन प्रोसेस 2024-25 तर रजिस्ट्रेशन तर झालेलं आहे आणि आता पुढे नेमकं काय करायचं. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये बीएडच्या जागा एकूण किती आहेत, त्यानंतर बीएडला आपला नंबर लागेल काय, त्यानंतर मेरिट लिस्ट कधी पब्लिश होणार आहे आणि फर्स्ट राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म कधी भरायचे. तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला पुढची संपूर्ण प्रोसेस कळणार आहे आणि कोणती स्टेप आपली मिस होणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे बीएड ॲडमिशन संदर्भातले नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती तात्काळ आपणापर्यंत पोहोचून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर बघूया मित्रांनो या पुढील प्रश्नांची उत्तरे. बघा मित्रांनो, या ठिकाणी बीएडच्या जागा किती आहेत. तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं की मागच्या वर्षी टोटल कॉलेजेस होते 477, म्हणजे 477 कॉलेज ॲडमिशन प्रोसेसमध्ये होते आणि ज्या अवेलेबल सीट होत्या मागच्या वर्षी 34,830. तर याही वर्षी 477 कॉलेज असणारच आहे आणि टोटल महाराष्ट्रामधील ज्या जागा असणाऱ्या आहे त्या आहेत 34,830 जागा. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो. आता आपण जर सीईटी दिलेल्या कॅन्डिडेटचा जर विचार केला, बीएडला आपला नंबर लागेल काय, तर सीईटी दिलेले जे काही कॅन्डिडेट होते तर टोटल 72,000 विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली आहे बीएडची. त्यानंतर 13 जुलै ते 20 जुलै दरम्यान रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होती. त्यांच्या शेड्यूलमध्ये सगळं दिलेलं आहे. तर त्यापैकी अजूनही, म्हणजे काल रजिस्ट्रेशनची लास्ट डेट होती, आजही मात्र ते सुरू आहे आणि कालपर्यंतचा जर आकडा जर बघितला आपण रजिस्ट्रेशन केलेल्या कॅन्डिडेटचा, तर तो 43,912 आहे. तर जर आपण मागचा विचार जर केला आपण, तर आपल्याकडे ज्या काही जागा जर बघितल्या आपण, तर या ठिकाणी 34,830 जागा आहे आणि रजिस्ट्रेशन केलेली जी काही आत्ताची कॅन्डिडेट आहे तर ती 43,912 आहे. म्हणजे जागेपेक्षा जास्त मुलांनी या ठिकाणी पण रजिस्ट्रेशन केलेलं सध्या तरी आपल्याला दिसून येईल. त्यामुळे थोडं कॉम्पिटिशन वाढू शकेल नंबर लागण्यासाठी. तरी पण आपण जर आपल्या चॅनल सोबत कंटिन्यू राहाल तर आपल्याला आपला नंबर लागण्यासाठीच्या विविध ट्रिक्स पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितच सांगितल्या जातील. तर मित्रांनो, या ठिकाणी 43,912 कॅन्डिडेटने काल म्हणजे 20 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण. आता मित्रांनो, मेरिट लिस्ट कधी पब्लिश होईल, तर याची मेरिट लिस्ट कधी पब्लिश होणार आहे या संदर्भात शेड्यूलमध्ये सांगण्यात आलेलं होतं की साधारणतः डॉक्युमेंटची स्क्रुटिनी 13 जुलै ते 24 जुलै दरम्यान होणार आहे. म्हणजे 24 जुलैपर्यंत ही डॉक्युमेंटची स्क्रुटिनी होईल ज्या कॅन्डिडेटने रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या कॅन्डिडेटची. त्यानंतर हे ENRI साठी आहे, त्यामुळे हे बघणार नाही आपण. त्यानंतर मित्रांनो, जो तिसरा पॉइंट आहे, डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट साठीची जी काही अल्फाबेटिकल लिस्ट पब्लिश होणार आहे तर ती 26 जुलै 2024 ला, म्हणजे 26 जुलैला ही लिस्ट पब्लिश होणार आहे. त्यानंतर त्याच्यावर जर काही हरकती असेल किंवा तक्रारी असेल तर त्या तक्रारी या ठिकाणी आपण सीईटी सेलला सुचवू शकतो. तर त्यासाठी डेट दिलेली आहे 26 जुलै ते 29 जुलै 2024 ही डेट दिलेली आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, जे काही महत्वाचा आणि पाचवा मुद्दा आहे की पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर फर्स्ट राऊंड, पहिल्या राऊंड साठीची जी काही फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे
तर ती होणार आहे 2 ऑगस्ट 2024 ला ही लिस्ट पब्लिश होणार आहे. त्यामुळे या सगळ्या डेट्सकडे आपलं विशेष लक्ष राहील. जशी लिस्ट पब्लिश होईल तसं आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं पण जाईल. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, राऊंड साठी ऑप्शन फॉर्म कधी भरायचे. तर मित्रांनो, हा अनेक जणांना पडलेला प्रश्न आहे. तर साधारणतः जी मेरिट लिस्ट आहे फर्स्ट राऊंडची, तर ती पब्लिश होणार आहे 2 ऑगस्ट 2024 ला. आणि ही मेरिट लिस्ट पब्लिश झाल्यानंतर लगेच आपल्याला कॉलेज ऑप्शन साठी आपण जे काही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर त्या लॉग इन मध्ये जाऊन आपल्याला कॉलेजसाठी ऑप्शन फॉर्म भरावे लागणार आहे. तर त्या संदर्भातलं पुढे 2 ऑगस्ट नंतर सीईटी सेलकडून शेड्यूल येऊ शकेल. जसं ते शेड्यूल येईल तसं आपण या ठिकाणी आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना आणि सबस्क्रायबरना ते प्रोव्हाइड करणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे की शेड्यूल काय होतं, त्यानंतर आपला नंबर लागेल किंवा किंवा नाही, किंवा किती जागा महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे जेणेकरून आपल्याला आपला नंबर लागेल किंवा नाही, तर या संदर्भातलं जे काही प्रेडिक्शन आहे तर ते या सगळ्या गोष्टीहून करता येईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.